सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अमरावती विभागातील सर्व जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कृषी उद्योग विकास महामंडळाकडून पुरवठा करण्यात आलेल्या कृषी अवजार आणि साहित्य वाटप प्रक्रियेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरणाऱ्या सर्व कृषी अधिकारी यांच्यावर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाईची शक्यता बळावली आहे। कोट्यवधी रुपयांच्या या गैरव्यवहार प्रकरणाचा महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त पुणे यांना महाराष्ट्र राज्याचे कक्ष अधिकारी प्रदीप कदम यांनी एका पत्राद्वारे चौकशी अहवाल मागितला आहे। राज्य शासनाच्या या आदेशानंतर अमरावती विभागातील सर्व कृषी कार्यालयात एक प्रकारे खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडून अमरावती विभागातील सर्व कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत विदर्भातील शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर वाटप करण्यात आलेल्या कृषी साहित्य आणि अवजारे वितरण प्रक्रियेत शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित कृषी अधिकारी यांच्यावर शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी प्रशासकीय अथवा फौजदारी कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी एका निवेदनाद्वारे केली होती। सदर गैरव्यवहारासंदर्भात कृषी उद्योग विकास महामंडळ यांनी 19 डिसेंबर 2018 रोजी पत्राद्वारे कृषी अवजारे आणि साहित्य वाटपातील करोडो रुपयांची रक्कम कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून महामंडळाला देणे बाकी असल्यासंदर्भात कळवले होते। कृषी उद्योग विकास महामंडळाकडून शेती उपयोगी साहित्य वाटप करण्यासाठी काही प्रमाणात अनुदान दिले जाते। या योजनेत लाभार्थी हिस्सा भरावा लागतो। मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अनेक लिपिकांनी अनुदानाने लोकवाट्याची रक्कम संबंधित विभागाकडे निर्धारित वेळेत भरलीच नाही। याबाबत सदर लोकवाट्याची रक्कम महामंडळाला परत करण्याबाबत अनेक स्मरणपत्र तसेच कारणे दाखवा नोटीस सदर पत्राद्वारे करण्यात आली होती। मात्र अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही कृषी विभागामार्फत कृषी साहित्य अवजार वाटपातील अनुदानित रक्कम कृषी उद्योग महामंडळाला परत करण्यात आली नाही। या संदर्भात संबंधितांकडून कृषी महामंडळास देणे बाकी असलेले सदरची थकीत रक्कम विनाविलंब एक रकमी महामंडळात भरणा करण्यासंदर्भात सूचना कृषी आयुक्त आणि शासनाकडून देण्यात येऊनही सदरची करोडो रुपयांची रक्कम कृषी विभागाकडे थकीतच राहिली आहे। शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर वाटप करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साहित्य आणि कृषी अवजारे प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात कृषी आयुक्त पुणे दक्षता पथकाद्वारे चौकशी करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते खरात यांच्या तक्रारीनंतर झालेल्या या चौकशीचा अहवाल पाठवण्याच्या कामात कृषी विभागामार्फत दप्तर दिरंगाई होत त्याने कोट्यवधी रुपयांच्या कृषी साहित्य खरेदी आणि वाटपातील या गैरव्यवहारातील दोषी कृषी अधिकारी आणि कर्मचारी अद्यापही मोकाट आहेत। त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई झाली नसल्याने कृषी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा चुना लागलाय। दरम्यान नुकतेच महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी प्रदीप कदम यांनी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना एका पत्राद्वारे अमरावती विभागातील कृषी विभागात झालेल्या आर्थिक अनियमितता संदर्भातील चौकशीचा अहवाल तात्काळ विनाविलंब सादर करण्याचे आदेश दिले आहेत। सिटी न्यूज बुलढाणा।